थकीत मिळकत कर वसुलीसाठी आता महापालिका चक्क तृतीयपंथींची मदत घेत आहे। डिसेंबर पासून कर वसुलीची कारवाई टप्प्यानं करण्यात येणार आहे। जानेवारीत थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध होणार आहे। फेब्रुवारीमध्ये हलकीनं तर शेवटी मार्चमध्ये थकबाकीदारांच्या दारात तृतीयपंथ टाळी वाजवणार आहेत, अशी माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली आहे। महापालिकेच्या मागील आणि चालू वर्षाचं उद्दिष्ट मिळून सुमारे 750 कोटी कर वसुलीचं उद्दिष्ट आहे। थकीत कराचं प्रमाण मोठं असल्यानं महापालिकेनं शनिवारी 14 डिसेंबर रोजी लोक अदालतीचं आयोजन केलंय। मालमत्ता कर विभागातील 24,000 पैकी 5,046 इतक्या व्यक्तींनी सहभाग घेत 13,94,466 रुपयांचा थकीत मिळकत कर भरलाय। आता महापालिकेकडून कर वसुलीची कारवाई टप्प्याटप्प्यानं तीव्र करण्यात येते। डिसेंबर मध्ये मोठ्या प्रमाणात कर थकीत असलेल्या 25 मिळकतींवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। बड्या थकबाकीदारांची नावं होम मैदान तसेच शहराच्या डिजिटल बोर्डावर लावण्यात येणार आहेत। तृतीयपंथींची टाळी थकीत मिळकतदारांच्या घरासमोर वाजवण्यात येणार आहे, असं यावेळी सांगण्यात आलंय। मिळकतदारांचं नळ कनेक्शन तोडणं, मालमत्ता सील करणं आदी स्वरूपाची कारवाई करण्याचं काम लवकरच हाती घेण्यात येतंय आणि ही कटू कारवाई टाळण्यासाठी मिळकतदारांनी लवकर कर भरावा असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय।